नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. सध्या महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामधून जो गदारोळ बिनविरोधचा उठलेला आहे त्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ केला. फक्त एक जो आकडा चुकलेला होता तेवढा फक्त तुम्हाला मी सांगतो. 2800 पेक्षा जास्त ते उमेदवार आहेत. त्याच्यातले फक्त 68 का 69 उमेदवार बिनविरोध आले. म्हणजे ते प्रमाण 0.23% सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे त्यांची जी काही टिमकी बाजवल्या गेली ती किती निरर्थक आहे तुमच्या लक्षात येईल. 2800 उमेदवारांमधून जेमतेम 60-70 उमेदवार जर बिनविरोध झाले त्याच्यातले काय फार दखल घ्यावी असा तो विषय नाही. पण त्या निमित्तानं एक जे बुद्धीचे तारे तोडले गेलेले आहेत त्याच्यावर जरासं मला तुमच्यासमोर तो मुद्दा ठेवायचा आहे की जर तुम्ही ते उमेदवाराला बिनविरोध घोषित केलं तर तिथं नोटाचं तर बटन आहे ना, आणि मग मतदारांचा अधिकार का काढून घेता? हा जो भंपकपणा आहे ना तो पहिले लक्षात घ्या. 2014ला लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा नोटाचं चिन्ह त्याच्यावरती आलं, ज्याची मोठी चर्चा झाली. अण्णाच्या आंदोलनातला लोकपालच्या बरोबरीनं मुद्दा असा होता की नोटा. अजून एक भंपकपणा तेव्हा अण्णासारख्यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी चालवलेला होता की लोकप्रतिनिधीला वापस बोलवलं पाहिजे. वापस बोलवायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे निवडणूक घ्यायची का प्रत्यक्ष वापस बोलवण्यासाठी? आणि तो चुकला किंवा काय त्याला ते कायद्याने शिक्षा दिली आणि तो नाही ती जागा रिकामी राहील, पुन्हा त्याच्यामध्ये पोटनिवडणूक होईल. वापस बोलवायची काय गोष्ट आहे? एखाद्या लोकप्रतिनिधीनं काही गुन्हा केला, त्याला शिक्षा झाली, 2 वर्षापेक्षा जास्त मला वाटतं काही ती शिक्षा असेल तर आपोआप त्याची खासदारकी रद्द होती, जसं राहुल गांधींच्या संदर्भात झालं होतं प्रकरण. मग ते सगळं माहीत असताना किंवा त्याने भ्रष्टाचार केला असं नुसतं म्हणून होणार नाही ना. कायदा आणि ती सगळी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये तो भ्रष्टाचार सिद्ध व्हावा लागतो, गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. तुम्हाला मला वाटलं म्हणून गुन्हा होत नाही. आणि एवढं सगळं करून जो कुठला लोकप्रतिनिधी गुन्हेगार असेल तो त्याच्याप्रमाणे गुन्हेगार होईल, त्याची ती खासदारकी रद्द होईल आणि बदल्यात तिथे पोटनिवडणूक होईल. वापस बोलवलं पाहिजे म्हणजे त्याचे मतदान कसं घ्यायचं वापस बोलवण्याचं. आणि त्याच्या जोडीनं दुसरा मुद्दा होता ज्याच्यावर आम्ही आज व्हिडिओ करतोय, नोटा. नो अबाउट द ऑल काहीतरी ते जे शब्द आहेत ना, NOTA, नोटा म्हणजे वरपैकी कुणी नाही. आता मला सांगा, हे नोटाचं बटन 2014, 2019, 2024 3 लोकसभा सार्वत्रिक निवडणुका आणि त्याच्यानंतर मधल्या काळात कित्येक राज्यात झालेल्या निवडणुका, एक तरी निवडणूक अशी आहे का की ज्या ठिकाणी नोटाला काही फार लक्षात घ्यावीत अशी मतं पडली? मध्य प्रदेशमध्ये म्हणलं ना तुम्हाला, मध्य प्रदेश का छत्तीसगड म्हणलं, फक्त एका याचा अपवाद आहे की नोटाला विचार कराव्यात अशी मतं पडली. आज तागायत या नोटाला 2, 4, 5, 10 हजाराच्या पुढे अपवाद सोडला तर कुठेही मतं मिळालेली नाहीयेत. मग हे जे काही बटन, जे काही ज्यांचा आग्रह आहे, किंवा आताही काय आग्रह आहे की सगळ्यांनी जरी उमेदवारी अर्ज माग घेतले म्हणून काय झालं, एक उमेदवार आणि ते नोटाचं चिन्ह त्या EVM वर ठेवा आणि आम्हाला त्याच्यावरती मतदान करू द्या. म्हणजे काय? हा भंपकपणा काय चाललाय तुम्ही जरा एकदा लक्षात घ्या. हे कशासाठी आटापिटा चाललाय एवढा सगळा? तुम्ही कोणी कितीही नोटावरती बटन दाबा, असं समजा की एखाद्या, आता माझं केंद्र आहे त्या ठिकाणी 500 मतदान आहे, 499 लोकांनी नोटा दाबलं, फक्त एकानं जाऊन जरी त्या उमेदवारावरती बटन दाबलं तरी तो जिंकला. कारण की नियमाप्रमाणे ज्या उमेदवारांना पडलेली मतं ती मोजता येतात. म्हणजे जिंकण्यासाठी नोटाला पडलेली मतं मोजता येतात फार तर, म्हणजे पण त्याचा उपयोग काहीच नाहीये. ज्या कोणी हा भंपकपणा मागितला होता आणि त्यांनी आता त्या मतदान केंद्रावरती EVM वरती नोटा आलेले, काय फरक काय पडला त्या सगळ्यातून मला हात लागायचं सांगा. जोपर्यंत तुमची संख्या लक्षात घ्यावी इतकी असत नाही. जमहुरियत एक तर्ज हुकूमत है, इसमें वोटों को गिना करते हैं, तोला नहीं करते, असं अल्लामा इक्बालनीच लिहून ठेवलेलं आहे. मोजता येतच नाही. एक मत, दुसरं मत, तिसरं मत असं मोजता येतं, वजन करता येत नाही, त्याचं व्हॅल्यू करता येत नाही, त्याचं मोल काय. ह्या कुठली तरी VIP माणसानं दिलेलं मत आहे, हे साध्या सर्वसामान्य माणसानं दिलेलं मत आहे. राजे रजवाडे किंवा जमीनदार किंवा उच्चभ्रू किंवा उच्च शिक्षित, नवीन भाषेमध्ये चला, खूप PhD, खूप शिकलेला आणि अतिशय सामान्य असं काहीतरी जेमतेम शाळा शिकलेला साक्षर आहे, त्याने बटन दाबले एकच मत आहे, ह्याने बटन दाबले एकच मत आहे, संपला विषय. हे जे चालतं ना यांचा सगळा भंपकपणा, की काही लोकांना असं वाटतं, काही लोक म्हणजे कोण लोक, कोणाला असं वाटतंय नोटा दाबा, त्यांनी दाबून पाहिलं. गेले 3 निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका, नोटाचं काय झालं? तुम्ही ती आकडेवारी काढा, 1% सुद्धा नाहीये, 1%.
आणि फक्त तुम्ही लोकसभेचंच मोजा, प्रत्येक विधानसभेचं मोजत बसायला अवघड आहे. अवघड म्हणण्याच्या पेक्षा कोणी तेवढ्या सगळ्या ह्याच्यात शिरा. काहीही झालेलं नाहीये गेल्या 10-11 वर्षांमध्ये. नोटा बटन आल्याच्या नंतर कुठल्याही पद्धतीनं फरक पडलेला नाहीये. त्याचा कुठलाही दबाव राजकीय पक्षावर आलेला नाही. त्याचा कुठलाही दबाव उमेदवारांवरती आलेला नाहीये. त्याच्यातून कुठल्याच पद्धतीचं काही असं एक नॅरेटिव्ह सेट झालं नाही मतदारांकडून सुद्धा. कुठल्याही पद्धतीनं लोकशाहीमध्ये ठीक आहे मतदान नका करू, दुसऱ्या कुठल्या तरी मार्गातून वेगवेगळ्या ह्याच्यातून कुठलं तरी नॅरेटिव्ह जेव्हा समोर येतं, फेक नॅरेटिव्ह तर आपल्याला माहितीच आहे, पण तुमचं काही म्हणणं आहे, तुम्हाला काही वेगळं वाटतं आहे, तर ते प्रत्यक्ष समोर यायला पाहिजे. नोटामधून गेल्या 3 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 14, 19 आणि 24 काहीही सिद्ध झालेलं नाहीये. दखल घ्यावी असं संपूर्ण भारताच्या पातळीवरती म्हणतो. तर त्या महानगरपालिकेमध्ये एक बिनविरोध उमेदवार त्याच्यासमोर नोटा, त्यानं फरक काय पडणार आहे? आणि हे जे भंपक बाकीचे सांगायला लागलेत की आमचा अधिकार काढून घेतला. कशाचा अधिकार काढून घेतला? एका मुंबई जर सोडलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये किमान तुम्हाला 3-3, 4-4 मतं, 4 किंवा काही ठिकाणी तर 5ही केलेले, 5-5 तुम्हाला लोक निवडून द्यायचे. त्याच्यातलं एक नाहीये फक्त बिनविरोध आहे, बाकीचे तर 4 मतं आहेत ना तुम्हाला. आणि हा जो भंपकपणा आहे की बाबा ज्यांना हे सगळं पसंत नाही त्यांनी, अरे मग ते घरी बसलेलेच आहेत. तर तसेही आपल्याकडे कुठल्याही कारणानं का होईना 100% मतदान होत नाही. काही कारण असोत त्याचे, मतदान याद्या खराब असो, आता SI मुळे ती दुरुस्ती चालू आहे. काही जणांना इंटरेस्ट नसतो, काही जण परगावी असतात, काही जण आजारी असतात, कारण काहीही द्या. जेमतेम आत्ताच्या जर निवडणुकीत तुम्ही बिहारचं मोजलं तर 70-71% पर्यंत गेलेले. 30% हे जे लोक आहेत ते एका अर्थाने नोटालाच पडलेले आहे ना, ते की आले नाहीत, त्यांना नाही वाटला रस त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. नावं चूक आहेत, डबल आहेत, काहीतरी सगळ्यातून ते 5-10% वगळा. तरीही 20% आता बिहारच्या निवडणुकीचं जरी हिशोब करायचं म्हणलं तरी 20% लोकांनी एका अर्थाने न येऊन नोटालाच मतदान दिलेलं आहे. नोटासाठी वेगळं मोजायची काय गरज आहे मला सांगा तुम्ही? हे जो सगळा भंपकपणा चालतो नाही ह्यांचा, तथाकथित लोकशाहीवाद्यांचा, यांना प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरायचं नाही. जी निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्याला सगळ्यात नाट लावायची. ते आपल्याकडे ते स्थळ पाहता नसतं का, ही आटे ती आटे, अरे तुझे ह्या पद्धतीची मुलगी नको, त्या पद्धतीचं नको, हे नको ते नको, किंवा मुली सांगतात अशा पद्धतीचा मुलगा नको. अरे काय पाहिजे ते सांग ना पहिले. लोकशाही ही नकारावरती अवलंबून असलेली गोष्ट नाही. तुम्हाला ह्याच्यापैकी कोण लोकप्रतिनिधी निवडायचा आहे, कारण की उभं राहण्याची सगळ्यांना सगळी संधी आहे, पक्ष असो नाही तर अपक्ष असो. मग तसं असताना तुम्हाला त्याच्यापैकी नाही म्हणून हे काय नेमकी गोष्ट आहे? हा भंपकपणा काय? कुठलीही जागा कुठल्या त्या समजा तुम्हाला त्या पदावरती माणसं बसून ती माणसं सगळं चालवणार आहेत अशी तुम्ही एकदा व्यवस्था स्वीकारल्याच्या नंतर जे आहे त्याच्यापैकी उत्तम पाहिजे असतो, पण तो मिळत नाही. दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायानं जे उपलब्ध उमेदवार आहेत त्याच्यापैकी जो काहीतरी काम करू शकेल, बाकीच्या पेक्षा तो बरा वाटला म्हणून लोक निवडून देतात. तो सर्वोत्तम आहे म्हणून निवडून दिलेला नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याला दिलेलं मत म्हणजे ह्याला दिलेला नकार असू शकत नाही. त्या दोघांच्या तुलनेमध्ये आज मला हा वाटला म्हणून मी ह्याला मत दिलं, उद्या जर तो त्याचं नाव नसलं असतं मतपत्रिकेवर, बॅलेट त्या EVM वरती, तर मी आत्ता ज्याला दिलेलं नाही त्यालाही दिलं असतं मतदान. त्याच्यामुळे हे जे भंपकपणा असतो ना, 2014ची गोष्ट, 31% मतं काहीतरी 32% भाजपला मिळालेली होती. हे सगळे जे लिब्रांडो आंतरराष्ट्रीय कट त्यांच्या त्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ना, सुमार बुद्धीचे लोक, त्यांनी काय सांगितलं होतं? 68% लोकांनी नाकारलेला पंतप्रधान. हे कुठून आला हा बुद्धिभ्रम? हा कुतर्क कुठून आला? ही कुबुद्धी कुठून होती? तुम्हाला मतदान दिलं कारण की दुसऱ्यापेक्षा तुम्ही योग्य वाटले, आणि बाकीच्यांना ज्यांनी मतदान दिले जर तो माणूस तिथे नसला असता तर कदाचित त्या माणसाने परत ह्यालाही मतदान केलं असतं. ह्याच्याकडे तुमच्याकडे काय उत्तर आहे? मुळात ही आपल्याकडची लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती समजून घ्यायची नाही. बरं, हे काही आत्ताच सांगतो मी असं नाही. 1952 पासून निवडणुका चालू आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका झाल्या. आधी फक्त ते मतपत्रिका टाकायच्या होत्या, मग त्याच्यावरती ठप्पे मारायचं आलं, सगळं करून झालं. त्याच्यामधले दोष लक्षात आल्याच्या नंतरच 2004च्या दरम्यान सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा EVMचा वापर सुरू झाला.
ईव्हीएम काय अचानक आलं का? रात्रीतून आलं का? चर्चा झाली, समित्या स्थापन झाल्या, ते चेक करून झालं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालं. ईव्हीएम वरती सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये इकडं तिकडं सरकार, केंद्रातले, राज्यातले सगळे बदल झालेले आहेत. मग त्याच्यावरती विश्वास नाही म्हणून व्हीव्हीपॅट, ते व्हीव्हीपॅट पाहिलं तेही विश्वास नाही म्हणून त्याच्यामध्ये पडलेले कागद मोजा म्हणून सांगितलं. तेही केले आणि तेवढं सगळं झाल्याच्या आता म्हणतात की मतदान यादीमध्येच खोटे. म्हणजे हे संपायलाच तयार नाही. मी तुम्हाला सांगतो, शेवटी फक्त मी तुम्हाला छोटी मजेशीर गोष्ट सांगतो. ते डॉक्टर विचारतात जेव्हा कुठं दुखायला लागले, तो हातावरती बोट दाखवून म्हणतो इथं दुखायला लागले, इथं दुखायला लागले, छातीवर दुखायला लागले, मांडीला दुखायला लागले, पायाला दुखायला, असं प्रत्येक शरीराच्या अवयवावरती बोट ठेवून म्हणतो इथं इथं दुखायला लागले. डॉक्टरला कळत नाही असं कसं होईल, प्रत्येक ठिकाणीच का दुखायला लागले. ते परेशान, काय चाचण्या कराव्यात, काय आहे काय नाही. ते त्याच्या बाजूला बसलेला, त्याच्या बरोबर आलेला जो माणूस असतो तुमच्या आमच्यासारखा साधा, फार न शिकलेला, ज्याला व्यवहारिक ज्ञान आहे असं, तो म्हणतो इकडे वर तुझं बोट बघू. त्याचं बोट धरतो, अरे दुखायला तुझं बोट दुखायला लागले. त्याच्यामुळे तो ते बोट शरीरावर कुठे लावलं तरी तो भाग दुखणारच आहे. इलाज बोटावर करावा लागणार, शरीराच्या त्या भागावर करून नाही. मतदार यादी तुम्हाला लोक मतं देत नाहीत. विरोधकांचं जे रडगाण आहे त्याच्यातलं पहिले कारण समजून घ्या. तुम्ही आपले व्हीव्हीपॅट वरती, ईव्हीएम वरती, मतदान याद्यावरती, त्या काय निवडणूक आयोगाच्या आयुक्तावरती, ह्याच्यावरती बोंबा मारून काहीच होणार नाही. आता नोटाच्या नावानं बिनविरोध कसे, असं तुम्ही जिथं जिथं बोट ठेवाल ते दुखतच राहणार आहे, कारण तुमचं बोटच दुखायला लागलं. त्याच पद्धतीनं ह्यांच्या नीतीमध्ये खोट आहे. सर्वसामान्य लोकांनी ह्यांना नाकारलेलं आहे. हे समजून न घेता प्रत्येक बाकीच्या गोष्टीवरती टीका करत राहायचा हाच धंदा होऊन बसलेला आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज